रिसेंटली आता एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम शाळेमध्ये झाली आणि त्या एक्झाममध्ये एक विद्यार्थिनी आहे, तिने हा प्रश्न विचारला होता की सर, अशा प्रकारच्या डायग्राम जर असतील तर त्यातली ट्रायंगलची संख्या कशी ओळखायची. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक शॉर्टकट आहे. तुम्ही जर या डायग्राम्सकडे पाहण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला अशा डायग्राम्समध्ये इथे नंबरिंग द्यायची 1, 2 आणि यांची ऍडिशन करायची 1 + 2 = 3. याचा अर्थ आहे की या डायग्राम्स मध्ये टोटल 3 ट्रायंगल्स आहेत. सिमिलरली तुम्ही इथे नंबरिंग जर दिली, तुम्ही 1, 2, 3, 4, तर तुम्ही सगळ्यांची ऍडिशन करू शकताय 1 + 2 + 3 + 4 आणि जे तुमचा आन्सर येणार आहे तेवढी ट्रायंगलची संख्या तुम्हाला त्याच्यामध्ये सापडणार आहे. सर, याच्यामध्ये काय आहे, ज्यावेळेस हॉरिझॉन्टल लाईन्स दिलेले असेल एखाद्या ट्रायंगल्स मध्ये इन्स्टेड ऑफ व्हर्टिकल लाईन्स, तुम्हाला फक्त लाईन्स मोजायचे आहेत 1 आणि 2 आणि हे एवढेच ट्रायंगल्स याच्यामध्ये तयार होतात. किती? 2च ट्रायंगल्स तयार होत आहेत. सर, याच्यामध्ये काय आहे, ज्यावेळेस मिक्स असतील त्यावेळेस इथं 1, 2, 3, 4 म्हणजे तुम्हाला 1 + 2 + 3 + 4 यांची ऍडिशन करायची आहे. 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 जर केलं तर तुमचं उत्तर येणार 10. आणि मग नंतर ह्या ओरिजिनल लाईन जे आहेत ते तुम्हाला मोजायचे 1 आणि 2 मल्टिप्लाइड बाय 2 केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 20 ट्रायंगल्स. आता याच्याही पलीकडे जाऊन काही असे ट्रायंगल्स येणार आहेत. पुढच्या एका व्हिडिओज मध्ये तुम्हाला असे क्वेश्चन्स